नमस्कार मित्रांनो, आज आपण 2024 नुसार लोकसभेमधील सर्वात श्रीमंत खासदार कोणते आहेत, त्यांचा व्यवसाय कोणता आहे, त्यांच्याकडे एकूण चल व अचल मालमत्ता किती आहे इत्यादी बाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, यापूर्वी आपण आपल्या चॅनलवर भारतामधील लोकसभेमधील सर्वात श्रीमंत 10 खासदार कोणते आहेत याबाबतचा व्हिडिओ प्रसिद्ध केलेला होता आणि त्या व्हिडिओला आपण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता। तसेच त्याबाबतची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता। मित्रांनो, आज आपण 18व्या लोकसभेमध्ये निवडून आलेल्या सर्वात श्रीमंत खासदाराबाबत माहिती बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, निवडणूक हक्क संघटना असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीआरने यावर्षी निवडून आलेल्या सर्वात श्रीमंत खासदारांची यादी जाहीर केलेली आहे। त्यामध्ये संपत्तीबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। एडीआरच्या अहवालानुसार आंध्र प्रदेशमधून गुंटूर मतदारसंघातून निवडून आलेले डॉक्टर चंद्रशेखर पेम्मासानी हे सर्वात श्रीमंत खासदार ठरलेले आहेत। त्यांनी तेलुगू देसम पार्टी म्हणजे टीडीपी या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली व तेथून ते 3,44,000 मतांनी निवडून सुद्धा आलेले आहेत। त्यांची एकूण संपत्ती ही 5,705 करोड रुपये एवढी असून संपत्तीनुसार ते भारतातील सर्वात श्रीमंत खासदार ठरलेले आहेत। एनआरआय उमेदवार असलेले पेम्मासानी यांचा बहुतांश संपत्ती ही अमेरिकेमध्ये आहेत। त्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये भारतातील उत्पन्न 3,68,840 रुपये इतके दाखवलेले आहेत, तर त्यांच्या पत्नी कोनेरू श्रीरत्न यांचे 1,47,680 रुपये इतके उत्पन्न दाखवलेले होते। त्यांच्याकडे मुदत ठेवी आणि इतर गुंतवणुकीसह 2,316 कोटी रुपयाची मालमत्ता आहे, तर त्यांच्या पत्नीकडे 2,289 कोटी रुपयाची जंगम मालमत्ता आहे। डॉक्टर चंद्रशेखर पेम्मासानी यांनी आंध्र प्रदेशमधील डॉक्टर एनटीआर युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्समधून या विद्यापीठामधून 1999 मध्ये MBBSचे शिक्षण पूर्ण केले। त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेमध्ये गेले व तिथे त्यांनी MDचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे। ते मूळचे आंध्र प्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यामधील भुरीपल्लम येथील रहिवासी आहेत। त्यांचे वडील पूर्वी नरसापेटेमध्ये हॉटेल चालवित होते। त्यांनी एक एज्युटेक नावाची कंपनी सुद्धा केलेली आहे। चंद्रशेखर पेम्मासानी यांचे वडील सांबा शिवराव हे NT रामराव यांचा मोठा चाहता होता, त्यामुळे या संबंधामुळे ते टीडीपी या पक्षामध्ये सामील झालेले आहेत। हे व्यवसायाने डॉक्टर असून सध्या जून 2024 पासून ग्रामीण विकास आणि दळणवळण खात्याचे राज्यमंत्रीमधून मोदी सरकारमध्ये कार्यरत आहेत। अशा प्रकारे कोटीची संपत्ती असणारे डॉक्टर चंद्रशेखर यांच्यावर एकही गुन्हा नाही। मित्रांनो, आज आपण देशामधील सर्वात श्रीमंत खासदाराबाबत सविस्तर माहिती पाहिलेली असून याबाबत आपल्याला अजून काही माहिती हवी असल्यास नक्की कमेंट करून सांगा। मित्रांनो, इथे आता आपण थांबत आहोत। अशाच नवनवीन नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।